इथे मी एक पूर्ण ओलं नारळ घेतलेला आहे आणि त्याचे जे पाठीमागचा काळा भाग असतो तो मी काढून घेतला आणि स्वच्छ असं नारळ धुवून त्याचे छोटे छोटे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत। पाठीचा जो भाग असतो तो काढणं गरजेचं असतो। इथे कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, त्यानंतर थोडंसं आलं घेतलं आहे, त्याच्यानंतर लसूण आहे आणि ह्या लवंगी मिरच्या आहेत। लवंगी मिरच्या इथे 4 ते 5 घेतल्या आहेत, पण तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर तुम्ही नॉर्मल मिरच्या घ्या किंवा लवंगी मिरच्या 1-2 घेतल्यात तरी चालेल। दही आहे आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट आहे जे आपल्याला चांगलं व्यवस्थित बाइंडिंग करेल। ह्या सगळ्या वस्तू आपल्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये घालून चांगली पेस्ट करून घ्यायची आहे। त्यासाठी आता मिक्सरमध्ये त्याचबरोबर हे जे नारळ आहे ते स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे आणि पाठ जर याची काढली नाही ना तर मग ते जळतं किंवा नीट चॉप होत नाही, म्हणजे बारीक होत नाही पेस्ट। आता याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत मी ते टाकून घेणार आहे, मसाल्याचे जे पदार्थ असतात, म्हणजे चांगली पेस्ट होईल। आलं असेल, लसूण असेल, कोथिंबीर, मिरची, त्याचबरोबर हे शेंगदाण्याचा कूट एकच वाटी घेतला आहे, जास्त नाही घेतलेला, फक्त बाइंडिंग येण्यापुरतं। आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, जसं की आता शेंगदाण्याचं कूट झाला किंवा मग नारळ झालं, हे थोडंसं स्वीट असतं, गोडपणा असतो याच्यामध्ये, फिक्कं असतं, त्यामुळे मी इथे लवंगी मिरच्या घेतल्या आहेत आणि असंही आम्ही लवंगी मिरच्याच खातो। तर हे व्यवस्थित एका मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून ते पाणी न टाकता पहिले आपण वाटून घेऊ। ते चांगलं बारीक झालं की मग आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। आता हे वाटून झालं आहे आणि आता मी याला ओपन करते। साईडला अजून थोडासा जाडपणा आहे आणि म्हणूनच आपल्याला पाणी टाकणं गरजेचं आहे। सगळ्यात आधी आपण हे व्यवस्थित मिक्स करूया। जे साईडला कडेला आहे थोडंसं कडक पण झालेलं असतं ते आपण काढून घेऊया आणि नंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। पाणी खूप जास्त टाकायचं नाही, नाहीतर मग भांड्याच्या बाहेर येऊ शकतं। हे व्यवस्थित झाल्यानंतर आता अर्ध्या ग्लासपेक्षाही कमी पाणी मी याच्यात वापरलेलं आहे, म्हणजे एकदम थोडंसं किंवा लागता टाकलं तरी काही हरकत नाही आहे। आता हे व्यवस्थित पुन्हा बंद करू आणि मिक्सरमध्ये पेस्ट होईपर्यंत फिरून घेऊ। अजून एक पदार्थ राहिला आहे तो म्हणजे दही। आता हे दहीसुद्धा व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। सगळ्या गोष्टी ना एका भांड्यामध्ये ॲट अ टाईम बसत नाही, म्हणून त्याला 2 बॅचेसमध्ये मला काढावं लागतं आणि म्हणून त्याला थोडासा वेळही जातो। जर थोडंसं असेल ना तर काही नाही, पण जास्त असेल तर मग 2 बॅचेसमध्ये याला दळून घ्यावं लागतं। याच्यात दही टाकलेलं आहे, आता हे पण व्यवस्थित फिरून घेऊ आणि हे लास्ट टाईम असेल, नंतर आपण हे फक्त नारळ दळून घ्यायचं आहे। तर हे बघा छानपैकी मी आता ओपन करते आणि एकदम मस्त याची पेस्ट दिसते आहे तुम्हाला। तर ही पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि उरलेले जे नारळाचे काप आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पुन्हा याला चांगलं बारीक असं करून घेऊ। इथे झालेलं वाटण आहे आणि याला मिक्स झालं आहे सगळं एकसाथ की मग आपण याला व्यवस्थित असं तडका देणार आहोत। थोडंसं ना मला ही जी चटणी असते ना ही मला गरम आवडते, म्हणजे बऱ्याच वेळेस आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा साऊथ इंडियन चटणी कशी असते की ते थंड याच्यावर ते तडका देतात, पण मला तसं नाही आवडत। चांगलं प्रॉपर याला परतून घेतलेली मला जास्त आवडते। इथे मी तेलसुद्धा थोडं जास्त घेतलेलं आहे, कारण की त्याच्यामुळे ना टेस्ट पण चांगली येते आणि असं खूप फिक्कं नाही वाटत, काहीतरी थोडंसं। नाही तर इडली पण फिक्की आणि त्याचबरोबर चटणी पण खूप फिक्की अशीच असते, पण मला थोडंसं असं तिखटपणा पाहिजे असतो आणि ती परतून घेतलेली मला जास्त आवडते, म्हणून वरतून तडका न देता मी त्याला चांगला तडका देते आहे। तर आता छान याच्यामध्ये आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। जिरे चांगले फुलले की मग आपण याच्यामध्ये बाकीचं वाटण जे आहे ते पण टाकणार आहोत। त्याच्या आधी कुठलीही साऊथ इंडियन डिश असू देत, मग सांबर असू दे, रस्सम असू दे, आपल्याला कढीपत्ता हा मॅन्डेटरी आहे। त्याच्यामुळे कढीपत्ता याच्यामध्ये आपल्याला जितका होईल तितका तुम्ही टाकू शकता, जास्त टाकला तरी काही हरकत नाही। इथे मी कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि तो चांगला क्रिस्पी झाला ना का त्याचा फ्लेवर पण छान येतो। आता हे चांगलं तडतडलं की मग आता आपलं जे मिक्सचर आहे ते याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। हे मिक्सचर टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं, जसं आपण मसाला परतवतो त्याच पद्धतीने मी परतवलं आहे। थोडंसं मी याच्यामध्ये चेंज केलं आहे आपल्या टेस्टनुसार, तरच ते खाण्यात मजा असते। आणि मग छानपैकी परतवलं ना की हे थोडंसं जे इतकं आपल्याला वाटण खूप वाटतं ना ते थोडंसं कमीसुद्धा होतं आणि छानपैकी याला परतवल्यानंतर तेलामध्ये याचा पण खूप सुंदर असा स्मेल येतो, छान वाटतं खायलासुद्धा आणि खाली लागत पण नाही, चिटकत पण नाही, जर तुम्ही तेल भरपूर टाकलेलं असेल तर। छानपैकी परतवल्यानंतर याच्या कडा आहे ना ह्या पटकन कडक होतात, कारण की ते खोबरं असल्यामुळे लवकर चिटकलं जातं आणि कडकही होतं। त्याच्यामुळे याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं। थोडंसं माझं वाटण अजून भांड्यामध्ये बाकी होतं तेही मी याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता छानपैकी याला सगळं एकजीव करायचं, मिक्स करायचं आहे आणि थोडासा वेळ गेला तरीही चालेल, पण हे जर कच्चं राहिलं ना तर मग त्याची टेस्ट चांगली लागत नाही। त्याच्यामुळे याला परतवून घ्यायचं। 2 ते 3 मिनटं तुम्ही याला परतवायला पाहिजे आणि गॅसची फ्लेम एकदम लो असली पाहिजे।
याच्यानंतर हे थोडं थोडं कमी कमी पण होत जातं आणि हे चांगलं परतल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. खूप जास्त पातळ नाही करायचं आहे, कन्सिस्टन्सी चेक करायची, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मग तुम्हाला जर वाटलं की हे जास्त घट्ट आहे तर आपण पाणी ॲड करू शकतो. याच्यामध्ये मी नॉर्मल पाणी टाकलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम करून पाणी टाकलं तरी काही हरकत नाही. छानपैकी हे मला अजूनही घट्ट वाटतंय, कारण की थंड झाली ना कुठलीही चटणी ही घट्ट होते, स्पेशली याच्यामध्ये जर दही असेल तर मला बडबड करावी लागते. त्यामुळे मग आता काय करायचं आपल्याला, थोडंसं मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे, अगदी अर्ध्या ग्लासपेक्षाही कमी, कारण की ही फ्लोईंग कन्सिस्टन्सी मला थोडीशी पाहिजे. त्यामुळे तर थोडंसं मी याच्यामध्ये टाकेल, नाही टाकलं तरी चालेल, पण खूप घट्ट घट्ट चांगली लागणार नाही, खूप पिठूळ पिठूळ अशी त्याची टेस्ट लागते. त्यामुळे थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकेल आणि त्याच्यानंतर मग काही दुसरं टाकायची गरज नाही आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ आहे, ते पण आपण टाकायचं आहे, पण लगेच नाही, थोडंसं त्याला उकळी आली की मग टाकलं तरी काही हरकत नाही. आता हे व्यवस्थित झालं आहे आणि सगळं, कारण याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकला आहे ना, तर ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं आणि त्याच्यामुळेच आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड जास्त करावं लागतं. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा ॲड केलेलं आहे, पण तो व्हिडिओ क्लिप मला याच्यामध्ये ॲड करता आली नाही, अदरवाईज याच्यामध्ये मी मीठ पण ॲड केलेलं आहे. थोडंसं याच्यामध्ये साईडला अशी उकळी येताना दिसते आपल्याला, खूप खळखळ अशी उकळवायची नाही आहे, फक्त थोडेसे बबल्स आले तरीही चालतील. आणि अशा प्रकारे आपली इथे चटणीसुद्धा रेडी होते. मेक शुअर की तुम्ही ही चटणी दुसऱ्या दिवसापर्यंत खाऊ शकता, पण त्याच्यापेक्षा जास्त जुनी खाऊ नका, कारण की याच्यामध्ये दही आहे, त्यामुळे जास्त जुन्या चटण्या वगैरे नाही खायच्या, ते ताज्या संपवायला काही हरकत नाही. आणि थोडी ही फिक्कीच असते, खूप तिखट वगैरे नाही, त्याच्यामुळे छोट्या मुलांना जरी दिली नाही खायला तरी पण छान लागते. डोस्याबरोबर खाल्ले, उत्तप्पा असेल, आप्पे असतील, यांच्याबरोबर तर आरामात खाऊ शकता तुम्ही आणि छान लागते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब तर नक्कीच करा, पण तुम्हीसुद्धा अशी इडली किंवा चटणी करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. थँक्यू.